नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासचं लेक्चर पाहतोय. सर्वांनी पुस्तकं काढला असतील. पाठीमागच्या लेक्चरला आपण 8वा धडा पाहिलेला होता बा. उद्योग आणि व्यापार नावाचा हा धडा होता. एक लेक्चर आपण त्यावरती घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण उद्योग आणि व्यापार यांच्या विकासाला गती देण्यासाठी 1948 आणि 54 साली 2 महामंडळाची स्थापना भारतीय शासनानं केलेली आहे, सरकारनं केलेली आहे. 48साठी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन झालं आणि 54ला औद्योगिक विकास क्षेत्राचा विकास करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ ही स्थापना झाली. त्यानंतर आपण भारतातील काही उद्योग पाहिले. वस्त्रोद्योग पाहिला, रेशीम उद्योग पाहिला, ताग उद्योग पाहिला, हस्तशिल्प उद्योग पाहिला, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग, खादी आणि ग्रामोद्योग, शेती उद्योग, हे वेगवेगळे उद्योग पाहिले आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं केल्या जातात हेही आपण पाहिलं आहे की नाही. आता आज आपणाला या ठिकाणी या उद्योगाचं जे सरकारचं भारताचं धोरण आहे, म्हणजे भारत सरकारचं जे धोरण आहे ना, ते धोरण आपणाला आजच्या लेक्चरला पाहायचं आहे. उद्योग आपण वेगवेगळे पाहिलेले आहेत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसादचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. भारत सरकारचं औद्योगिक जे धोरण आहे, उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी, गती देण्यासाठी भारत सरकारनं जे धोरण आखलेलं आहे किंवा योजलेलं आहे ते आपणाला या अभ्यास घटकात पाहायचं आहे. बघा, 4थी पंचवार्षिक योजना जी आहे त्या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेच्या धोरण काळात म्हणा किंवा या योजनेच्या काळामध्ये खास करून कागद उद्योग, त्यानंतर औषध उद्योग, मोटार उद्योग, नंतर मोटार आणि ट्रॅक्टर उद्योग, कातड्यांच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग आणि साखर, या वेगवेगळ्या उद्योगावर सरकारनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. महत्त्वाचे उद्योग तुम्हाला सांगता यायला पाहिजेत. समजलं? नक्की सांगता यायला पाहिजे. कोणकोणते उद्योग आहेत? कापड औषध उद्योग आहे, मोटार आणि ट्रॅक्टर उद्योग आहे, कातड्याच्या वस्तू आणि वस्त्र उद्योग आहे, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग आहे, साखर उद्योग आहे, तेल आणि रंग उद्योग आहे. असे वेगवेगळे 4-5 उद्योग आहेत, ते आपल्याला सांगता आले पाहिजेत. ओके, हे 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळामध्ये राबवले गेलेले आहेत. त्यांना गती देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर 1970चं औद्योगिक परवाना धोरण आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा, 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रामध्ये आणण्याचं ठरवण्यात आलं. हे अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे. सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था आणि परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले. या धोरणानुसार 1972 अखेर सरकारी नोंदणी कार्यालयामध्ये 3,18,000 लघुउद्योग नोंदवले गेलेले आपण पाहतो. प्रचंड प्रमाणात लघुउद्योग नोंदवले गेलेले 1970च्या धोरणानुसार. शासनाचं हे धोरण अत्यंत महत्त्वाचं समजण्यात येतं. त्याची काही वैशिष्ट्य तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. हे जे 1970चं जे धोरण आहे, कोणतं धोरण म्हणतात त्याला? औद्योगिक परवाना धोरण. तर या धोरणाची जी वैशिष्ट्य आहेत ना, ती 2-4 वैशिष्ट्य कशी लक्षात ठेवायची बघा. मुद्देसूद सांगतो. पहिला मुद्दा, 5 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक करावी लागणारे सर्व उद्योग अवजड उद्योग क्षेत्रात आणायचे. हे या धोरणाचं एक वैशिष्ट्य होतं. दुसरं वैशिष्ट्य होतं, सरकारी क्षेत्रात राखून न ठेवलेला अवजड उद्योग जो आहे तो खाजगी उद्योग संस्थांना गुंतवणूक करण्यास परवानगी द्यायची. हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत 2. आणि तिसरा एक उद्योग, या उद्योग धोरणामध्ये 70च्या उद्योग धोरणामध्ये सरकारी नोंदणी कार्यालयात लघुउद्योगात नोंदणी केली पाहिजे, ही अट होती. आणि त्यानुसार जवळजवळ 3,18,000 उद्योगधंदे या कायद्याअंतर्गत नोंदवले गेलेले आपण पाहिले. प्रचंड प्रमाणात हे उद्योगधंदे नोंदवले गेले. त्यानंतर आपल्याला खनिज संपत्ती पाहिजे. म्हणजे खनिज संपत्ती जी आहे, देशाच्या औद्योगिक विकासाला लोह आणि दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा आहे. अनेक प्रकारची खनिज संपत्ती आपल्या भारताला लाभलेली आहे. देशाचा जो औद्योगिक विकास झालेला आहे, त्या औद्योगिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे ती आहे खनिज संपत्तीची.
खास करून दगडी कोळसा आणि लोह या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा या देशाच्या औद्योगिक विकासामध्ये आहे. आपल्या देशात लोह मॅंगनीज कोळसा, लक्षात राहील का बाळांनो? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, लोह आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा देशाच्या औद्योगिक विकासात आहे, एक. आणि दुसरा, आपल्या देशामध्ये लोह, नंतर मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल याचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. आपणाला जेवढे आवश्यकता आहे तेवढे साठे आपल्या भारतामध्ये आहेत. हे खनिज संपत्तीचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे सांगतो. लोह, दगडी कोळसा यांचा औद्योगिक विकासाला मोठा वाटा लाभलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोखंड, मॅंगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे आज रोजी भारताकडे उपलब्ध आहेत. ओके. त्यानंतर खनिज संपत्ती झाल्यानंतर वनसंपत्ती. वनसंपत्तीच्या बाबतीत भारत कसा आहे, कुठे आहे, किती प्रगती झालेली आहे पहा. वनस्पतीवरती बघा, या वनसंपत्तीमध्ये मुख्य येतात त्या वनस्पती. वनस्पतीवरती आधारित उद्योगधंद्यासाठी सरकारने काही राखीव जंगलं राखून ठेवलेली आहेत. जंगल जपण्याचं काम राज्य शासन करतं आणि केंद्र शासन, आणि त्याचबरोबर काही स्थानिक लोकही करत असतात. जंगल जपण्याचं जे काम आहे ते कुणावरती असतं रे? काही स्थानिक लोक असतात, राज्य शासन असतं आणि केंद्र शासन असतं. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडीपेट्या, औषधी वनस्पती, नंतर मध, लाख, रंगरंगोटी म्हणजे रंगकामासाठी लागणारा कच्चा माल, यावर आधारित उद्योगासाठी जंगलं आवश्यक असतात. लक्षात राहील बाळांनो, जंगलांची आवश्यकता का असते? अनेक कारणं दिलेली आहेत बघा. वनसंपत्ती म्हटल्यानंतर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, राखीव जंगले जतन करण्याचं काम केंद्र आणि राज्य शासन करत असतं. हा व्यवसाय जो असतो तो वनस्पतीवरती आधारित व्यवसाय असतो आणि त्यासाठी ही जंगलं राखीव ठेवावी लागतात. नंतर कागद, काडीपेट्या, रेशीम, औषधी वनस्पती, मध, लाख, इमारतीसाठी लाकूड या कामासाठी जंगलं आवश्यक असतात. महत्त्वाचे दोन मुद्दे लक्षात ठेवले, 2-3 की बस. पुढे पहा, खनिज संपत्ती, वनसंपत्ती झाल्यानंतर मत्स्य उद्योग कसा असतो, म्हणजे मासेमारी म्हणा. आता हा चालतो कुठे हे तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये आहे की नाही. मत्स्य उद्योग जो आहे, मत्स्य उद्योगामध्ये खास करून नद्या येतात, कालवे, तळी, सरोवरे, या गोड्या पाण्यात मिळणारे मासे आणि सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होत असते. दोन्ही प्रकारची ही जी रिझर्वायर आहेत, म्हणजे वॉटर रिझर्वायर म्हणजे पाण्याचे साठे, त्यातलं एक आहे नद्या, लक्षात राहील का. नंतर आहे कालवे, नंतर आहेत तळी, नंतर आहेत सरोवरे, नंतर गोडे पाणी झालं आहे, आणि त्याचबरोबर आणखी सागरी पाण्यात बी आहेत मासे. या दोन्ही प्रकारच्या पाण्यामधून मत्स्य उत्पादन होत असते. व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी केली जाते, जुन्या बंदरांचा विकास केला जातो, मत्स्य बीज उबवणी केंद्र तयार केली जातात आणि मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रसुद्धा तयार केली जातात. सरकार हे सारं करत असतं, समजते. तर मत्स्य उद्योगामध्ये महत्त्वाचे 2-3 पॉईंट सांगतो, ते पुन्हा एकदा बघा, नीट लक्षात ठेवायचे. गोडे आणि सागरी म्हणजे खाऱ्या पाण्यात, गोड्या आणि खाऱ्या पाण्यात मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. ओके. आता गोड्या पाण्याचे कोणकोणते सोर्स असतात? नद्या, कालवे, तळी, सरोवरे. ओके. नंतर मत्स्य उद्योग वाढीसाठी बंदरांची उभारणी आणि जुन्या बंदरांचा विकास केला जातो. नंतर मत्स्यबीज उभारणी केंद्र जे असतात, शिवाय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रसुद्धा सरकारतर्फे उभारले जातात आणि मत्स्य उद्योगाचा व्यवसाय वाढीस लागावा, त्याला गती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात. झालं, हा झाला मत्स्य उद्योग. नंतर आपण पुढच्या उद्योगाकडे वळूया. कोणता उद्योग आहे रे? पर्यटन उद्योग. कोणता उद्योग आहे? पर्यटन उद्योग. लक्षात राहील बाळांनो. आतापर्यंत आपण कोणकोणते उद्योग पाहिले पहा. खनिज संपत्ती पाहिली, वनसंपत्ती पाहिली, मत्स्य उद्योग पाहिला. आता आपण पर्यटन उद्योगाकडे वळणार आहोत. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आपण पाहतो पर्यटनाचा. समजलं. आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, नद्यांचे संगम आहेत, वेगवेगळे किल्ले आहेत, लेणे आहेत. त्यामुळं काय झाले माहिती आहे, देशाप्रदेशातील अनेक पर्यटक
भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत राहतात. पर्यटन विकास महामंडळसुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याद्वारे पर्यटकांना उत्तम राहण्याची सोय, प्रवासाच्या उत्तम सोयीसुविधा, स्वच्छतागृह प्रवासामध्ये आणि निवासस्थानाच्या ठिकाणी या ठिकाणी विविध वस्तू विक्रीसुद्धा केली जाते आणि एक उत्तम पद्धतीचा हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतो. अशा पद्धतीनं हा पर्यटन व्यवसाय आहे. पर्यटकांना या भागाची माहिती देण्यासाठी द्विभाषिक असे गाईडसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजे 2 भाषा आहेत. द्विभाषिक म्हणजे कळते ना बाळांनो, म्हणजे 2 भाषा. पर्यटक बाहेरचे आले तर आपल्या भाषेत त्यांना सांगून उपयोग आहे का? नाही. काही ठिकाणी तर मार्गदर्शक असतात, स्थानिक लोक असतात हे मार्गदर्शन करण्यासाठी आणि हे मार्गदर्शक द्विभाषिक असतात. काही ठिकाणी ड्रायव्हर द्विभाषिक असतात, ते तिहेरी काम करतात, ड्रायव्हिंगही करतात, मार्गदर्शनाचं काम करतात आणि त्यांच्याशी सहसंबंध म्हणजे द्विभाषिक असल्यामुळं त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवतात. ओके. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात आणि त्यातून सुद्धा रोजगार निर्मिती होत असते. अशा पद्धतीनं हा पर्यटनाचा व्यवसाय आहे. पुन्हा एकदा पर्यटनाच्या व्यवसायाचे मी महत्त्वाचे 2-4 मुद्दे सांगतो, लक्षात ठेवायचे. पहिला महत्त्वाचा मुद्दा पर्यटनाच्या व्यवसायामध्ये आहे, भारतामध्ये विविध धार्मिक प्रार्थनास्थळं आणि तीर्थक्षेत्र आहेत. 1. दुसरं आहे वेगवेगळ्या नद्यांचं संगम, पर्वत, दऱ्याखोरी, जंगलं, वेगवेगळे धबधबे, नैसर्गिक लँडस्केप म्हणजे नैसर्गिक सौंदर्य म्हणा, थंड हवेची ठिकाणं, अनेक गोष्टी आहेत तिथे. नंतर तिसरा मुद्दा किल्ला आहे तिकडे, किल्ले, स्मारके, प्राचीन वाडे, लेणी, असा प्राचीन वारसा भारताला लाभलेला आहे. ओके. चौथा मुद्दा आहे पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. ते काम करत असतं आणि त्यांच्या माध्यमातून पर्यटकांच्या सोयीसुविधा, निवासस्थानं, हॉटेल्स, मार्गदर्शक या साऱ्या सोयी केल्या जातात. आणि शेवटचा मुद्दा अजून एक सांगतो, पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. अशा पद्धतीनं हा पर्यटन व्यवसायसुद्धा आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी वाढीस लागलेला आहे. तो सुद्धा उद्योग आणि व्यवसायामधलाच आहे. उद्योग व्यवसाय यामध्ये तो येतो, मत्स्य व्यवसाय येतो, वनस्पती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, पर्यटन उद्योग, हे भारत सरकारची वेगवेगळी धोरणं आहेत या विकासाला गती देण्यासाठी. आता आपणाला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे आयात, व्यापार, आयात, निर्यात. काय मुद्दा आहे? अभ्यास घटक आहे व्यापाराची आयात आणि व्यापार कसा केला जातो, कोणकोणते घटक आयात केले जातात, कोणकोणते घटक निर्यात केले जातात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. पहा, 1951 नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर 51 पासून नियोजन आयोग स्थापन करण्यात आलं आणि तेव्हापासून पुढे नियोजन सुरू झालं. देशाचं नियोजनबद्दल बोलतोय मी. नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खतं, औषधं इत्यादी वस्तूंचा समावेश होता. बघा, भारतानं आयात जी केली ती कोणकोणत्या वस्तूची केली? वेगवेगळी यंत्रसामुग्री. हे 1951चा कालावधी. नंतर लोखंड, खनिज तेल, खतं, औषधं या साऱ्या वस्तूंचा आयातीमध्ये समावेश होतो. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीलाही चालना दिलेली दिसते. भारताच्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे या साऱ्या वस्तूच्या निर्यातीमध्ये, म्हणजे भारत आयात करतो तसं निर्यातही करतो आणि त्यामुळं व्यापार आणि उद्योगामध्ये एक प्रकारचा बॅलन्स, एक प्रकारचं संतुलन साधलेलं आपण पाहतो. अशा पद्धतीनं व्यापार, आयात, निर्यात हा जो अभ्यास घटक आहे तो आपण पाहिला. त्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत, पुन्हा एकदा सांगतो मी, रिपीट करतो, नीट लक्ष द्या. भारतात तयार न होणाऱ्या वस्तूची खरेदी बाहेरील देशातून केली जाते, त्याला आयात असं म्हणतात. आणि आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, यंत्रसामुग्री, त्या काळी 1951 साली यंत्रसामुग्री, लोखंड, खनिज तेल, खतं, औषधं या आयात कराव्या लागत होत्या. आणि भारतात तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आपण अन्य देशांना विकतो, त्याला निर्यात असं म्हणतात. आणि निर्यातीत असणाऱ्या वस्तू कोणत्या होत्या? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, चामडे, सुती कापड, पादत्राणं, मोती, हिरे अशा अनेक वस्तू होत्या. ओके. अशा 2 भागामध्ये आयात आणि निर्यात
या दोन्ही भागामध्ये हा व्यापार विभागलेला भारतानं त्या काळापासून विकसित होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचा अभ्यास घटक जो आहे तो म्हणजे अंतर्गत व्यापार. व्यापारामध्ये जसे आयात आणि निर्यात म्हणजे आपण बाहेरच्या देशाशी बाहेरच्या प्रदेशाशी ज्या पद्धतीनं व्यापार करत असतो तसाच व्यापार आपल्या देशांतर्गत सुद्धा असतो. भारताचा जो अंतर्गत भाग आहे, समजते, अंतर्गत व्यापार पाहत असताना भारताचा अंतर्गत व्यापार जो आहे तो व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक या मार्गाने चालतो. मुंबई, नंतर कोलकाता, कोचीन, चेन्नई ही जी बंदरं आहेत ना ती अत्यंत व्यापाराच्या दृष्टीनं आपल्या अंतर्गत व्यापारासाठी भारताची महत्त्वाची बंदरं आहेत. अंतर्गत व्यापारामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर या वस्तूंचा समावेश होतो. समजतंय तुम्हाला सर्वांना? नक्की समजतंय का बाळांनो? अंतर्गत व्यापार कशाला म्हणायचं कळतंय का? भारताचा अंतर्गत व्यापार हा लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक या मार्गाने होतो. त्यासाठी ही 4 बंदरं लक्षात ठेवायची, ती फार महत्त्वाची समजण्यात येतात. एक आहे मुंबई, दुसरा आहे कलकत्ता, तिसरा आहे कोचीन आणि चौथा आहे चेन्नई. आता या अंतर्गत व्यापारामध्ये कोणकोणत्या वस्तू महत्त्वाच्या आहेत? कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. देशातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे लोकांचं राहणीमान सुधारतं, जीवनाचा दर्जा उंचावतो, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला त्यामुळं हातभार लागतो आणि म्हणून देशाच्या दृष्टीनं व्यापार आणि उद्योग अत्यंत महत्त्वाची बाब असते. आता पुढचा जो पाठ आहे, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे, हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा जो पाठ आहे त्या पुढच्या पाठामध्ये आपण लोकांचं बदलतं जीवन याविषयी माहिती घेणार आहोत. बदलते जीवन भाग 1 आणि भाग 2 असे 2 लेसन आपले पुढे लोकांच्या बदलत्या जीवनावरती आधारित आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्यानंतर बघा, लेसन संपल्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय अर्थातच कुणी सोडवायचा असतो बाळांनो? शिक्षकांनी सोडवायचा का? नाही. मग कुणी सोडवायचा? मुलांनी सोडवायचा. ओके, एवढं कळलं की बस झालं. स्वाध्याय म्हणजे स्वतः केलेला अभ्यास, अध्याय म्हणजे अभ्यास, सो म्हणजे स्वतः. ओके, एवढं जरी कळलं ना तुम्हाला तरी भरपूर. शिक्षकांनी सांगावं, गायडातलं बघून लिहावं, मग शिक्षकांना दाखवावं, ही रीत चांगली नाही. कळलं? तर स्वाध्यायामध्ये मी काही प्रश्न सांगतो, तुम्ही काही सोडवा किंवा काही प्रश्न तुम्ही तयार करा, काही प्रश्न मी सांगतो. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके, त्यातलं पहिलं विधान आहे, 1948 टिंबटिंब या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली. अर्थातच तुम्हाला कळायला पाहिजे, त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. औद्योगिक क्षेत्राचा आर्थिक विकास व्हावा म्हणून, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घमुदतीचं कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून आणि तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी म्हणून, असे 4 पर्याय दिलेले आहेत. ओके, आता यापैकी एक पर्याय त्याचा योग्य पर्याय असणार आहे की नाही? 1948 औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं. समजलं? काय उद्देश होता रे? दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं हे त्याचं उत्तर आहे. या उद्देशानं भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन झालं. ओके, पुढे त्यातमधला दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. ताग, वाहन, सिमेंट आणि खादी व ग्रामोद्योग. अर्थातच तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आपण पाहिलेलं आहे ते. काय उत्तर आहे रे? भारतातील वाहन उद्योगाला सनराईज उद्योग म्हटलं जातं. हा सर्वात मोठा उद्योग आहे. भारत जवळजवळ 40 देशांना वाहनं पुरवतो, माहीत असू द्या. ओके, नंतर तिसरा काय दिलेला आहे पहा, वस्त्रोद्योग समितीची प्रमुख काम टिंबटिंब हे आहे. कापड उत्पादन करणे, वस्त्राची गुणवत्ता निश्चित करणे, कापड निर्यात करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. काय आहे रे?
वस्त्राची गुणवत्ता निश्चित करणे. म्हणजे उत्तर असं येईल, वस्त्रोद्योग समितीचं प्रमुख काम वस्त्राची गुणवत्ता निश्चित करणं हे आहे. नंतर चौथा प्रश्न पहा. सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पण तरीही अगोदर शहरं बघून घ्यायची. मुंबई, लुधियाना, कोचीन आणि कलकत्ता. आपल्याला मुंबई वाटतं, समजलं, पण कोणता आहे? लुधियाना. कोणता आहे? लुधियाना. लक्षात राहील का बाळांनो? ठीक आहे. पुढे बघा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा आणि ती लिहा. आता चुकीची जोडी ओळखायची. जोड्या दिलेल्या ते अगोदर नीट वाचून घ्यायच्या. समजते बाळांनो? नीट वाचले की मग लक्षात येतं आपल्या. पण ते पुस्तक वाचलेलं असतं, त्यामुळं लक्षात यायला काय हे नसतं, फार अवघड नसतं. दुरुस्ती करून जोडी लिहायची असते. आता यामध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ दिलं आहे की नाही, त्याचा औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध, हे बरोबर आहे. दुसरा आहे औद्योगिक विकास महामंडळ, त्यांचं काम आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणं, हेही बरोबर आहे. तिसरा आहे वस्त्रोद्योग समिती, विणकरांचे कल्याण करणे, हे मला वाटतं चुकीचं असेल. चौथं बघा, खादी व ग्रामोद्योग आयोग, ग्रामीण भागातील औद्योगिकरणात चालना देणे, हे बरोबर आहे. म्हणजे तिसरं चुकीचं आहे. पहा, ही तिसरी जोडी जी आहे ती चुकीची आहे. मग खाली उत्तर लिहायचं. चुकीची जोडी वस्त्रोद्योग समिती, विणकरांचं कल्याण करणे. दुरुस्त केलेली योग्य जोडी वस्त्रोद्योग समिती, तिचं काम काय आहे? उत्पादित वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणं. आपण याच्यात बी गाळलेल्या जागेत बी पाहिलेलं होतं. पहा, अशा पद्धतीने ही चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची. ओके. नंतर पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या आधारे संकल्पना चित्र तयार करा. भारतातील उद्योग आणि भारताची आयात निर्यात. आता संकल्पना चित्र जी असतात ना, ती वेगवेगळे तुमच्या कल्पनेच्या स्वरूपात तुम्ही तयार करा. समजलं? मी काही तुम्हाला करून देऊ शकतो, पण आता माझ्याकडे फळा नाही आहे की नाही. तुम्ही संकल्पना चित्र करायला काही अडचण नाही. संकल्पना चित्र कशीही तयार करतात. गोल काढा, चौकोन काढा. आयात वस्तू कोणकोणत्या आहेत, निर्यात वस्तू कोणकोणत्या आहेत बघा. भारतातील उद्योग कोणकोणते आहेत, आयात निर्यात कशी चालते, निर्यात केलेल्या वस्तूचे एक संकल्पना चित्र तयार करा, आयात वस्तूचे एक संकल्पना चित्र करा. भारतातील वेगवेगळे उद्योग म्हणा आणि ते उद्योग कोणकोणते आहेत ते बघा. समजते? म्हणजे अन्न उत्पादन उद्योग आहे, शेतीवर आधारित उद्योग आहे, निसर्गाधारित उद्योग आहेत, वाहन उद्योग आहेत, अन्य उद्योग आहेत. मग ते 4-5 विभाग झाले. त्याच्याखाली शेती विभागामध्ये अन्न उत्पादन उद्योगामध्ये शेती उत्पादन येतं, फलोत्पादन येतं, भाजीपाला येतो, पशु उत्पादन येतं, कुक्कुटपालन येतं, ह्याचं एक संकल्पना चित्र तुम्हाला जसं येईल आणि आवडेल अशा पद्धतीने तुम्ही तयार करा. ओके. पुढचा प्रश्न बघा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. भारताचा अंतर्गत व्यापार. कोणती संकल्पना आहे रे? भारताचा अंतर्गत व्यापार. आता भारताचा अंतर्गत व्यापार आहे, ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. मग काय काय लिहिता येईल, थोडासा विचार करायचा आणि मग लिहायची. बघा, भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यामधून आणि शेती व्यवसायातून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री जी असते, ती विक्री भारतातील बाजारपेठामध्ये करणं, भारताच्या म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचवणं म्हणा, बाजारपेठांच्या माध्यमातून, याला भारताचा अंतर्गत व्यापार असं म्हणतात. नंतर दुसरा मुद्दा यामध्ये येईल, अंतर्गत व्यापार जो असतो त्या अंतर्गत व्यापारामध्ये भारतामध्ये खास करून कापूस, सुती कापड, तांदूळ, ताग, खास करून कच्चा ताग, गहू, लोखंड, कोळसा, तेलबिया, पोलाद, साखर, मीठ या वस्तूंचा समावेश होतो. आणि तिसरा मुद्दा तुम्हाला लिहिता येईल, अंतर्गत व्यापार हा खास करून लोहमार्ग, नंतर हवाई मार्ग, रस्ते या सर्व मार्गाने चालत असतो. त्यासाठी बंदरांची आवश्यकता असते. आणि भारतामध्ये अंतर्गत व्यापारासाठी मुंबई, कोलकाता, मला वाटतं कोचीन आणि चेन्नई ही बंदरं दिलेली आहेत. या बंदरातून अंतर्गत व्यापार चालतो. अशा पद्धतीने अंतर्गत व्यापाराची माहिती तुम्हाला जशी मुद्देसूद मांडता येईल तशी, मी सांगितल्याप्रमाणेही नको, गायडाप्रमाणेही नको. आपण ते अगोदर पाठ करून घ्यायचं, व्यवस्थित अभ्यासून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि मग मांडणी आपल्याला पाहिजे तशी करायची. मी केलेलीच मांडणी तुम्ही केली पाहिजे अजिबात जरुरीचं नाही बाळांनो. ओके. लक्षात येते? नक्की लक्षात येते. पुढे चलायचं. आता तिसरा प्रश्न आहे. काय तिसरा प्रश्न आहे? पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आता हे प्रश्न ॲक्च्युली तुम्हीच सोडवले पाहिजेत, पण मी सांगतो काय सोडवायचं आहे नक्की.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. अर्थातच लागणार आहे की नाही. म्हणजे भारताच्या पर्यटनाबद्दल आपणाला थोडंसं माहीत असलं पाहिजे. भारतात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळं आहेत आणि अनेक तीर्थक्षेत्र आहेत, जगप्रसिद्ध अशी तीर्थक्षेत्र आहेत. नंतर एक मुद्दा झाला हा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी राजवाडी मोठमोठे बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम, प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी विपुल प्रमाणात दिसतात. नंतर पर्वत, नद्यांचे संगम, जंगलं, धबधबे, उद्याने, सागरी किनारे, निसर्ग सुंदर अशी अनेक दृश्य किंवा अनेक ठिकाणं आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. चौथा मुद्दा, अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी शासनाकडून काही खाजगी व्यवसायाकडून सुद्धा विविध सोयीसुविधा केलेल्या असतात. उच्च दर्जाच्या सोयीसुविधा, वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक ठिकाणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनास्थळं, तीर्थक्षेत्र, यामुळं भारत पर्यटन उद्योगात अव्वल दर्जाचा आहे किंवा त्याला पर्यटन क्षेत्रामध्ये किंवा पर्यटन क्षेत्र अधिक वाढत चाललेलं दिसतं. ओके, एक झाला. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहा. दुसरा सांगतो तुम्हाला, भारतीय जनतेचा जीवनमान आणि राहणीमान दर्जा सुधारतो आहे. कारण भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. कारण लोकसंख्याही त्या प्रमाणात वाढते. उद्योगधंदे वाढायला इथं वाव आहे. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा विक्री होताना आपल्याला दिसते. भारतामध्ये जो माल तयार केला जातो तो अव्वल दर्जाचा समजण्यात येतो. म्हणजे भारतासारखा जो सांस्कृतिक आणि एक विशिष्ट परंपरा लाभलेला हा जो देश आहे तो कुणाची फसवणूक करणार नाही अशी क्रेडिट आपली भारतीय म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहे. त्यामुळं आयात आणि निर्यात या दोन्ही प्रकारचा उद्योग जो आहे, व्यापार जो आहे, तो आपल्या भारतामध्ये जास्त आहे. नंतर दुसरा मुद्दा, आधुनिक पद्धतीनं आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाते. समजतं? मग त्यामुळं काय होऊ लागलेलं आहे रे, शेती उत्पादनातसुद्धा वाढ झाली आणि लोकांचं जीवनमान, राहणीमान वाढलेलं आहे. म्हणजे फक्त जुन्या पद्धतीची शेती इथं होत नाही, आता आधुनिक पद्धतसुद्धा आली. अन्नधान्य वाढलं, उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांचं, त्यांच्या परिस्थितीत, आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्या. नंतर अजून एक मुद्दा तुम्ही लिहू शकता, तो असा आहे की शेतीमुळं, औद्योगिक विकासामुळं शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे म्हणा, रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला वाढताना दिसतात. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेच्या जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा वाढलेला आपण पाहतो. अशा पद्धतीने दोन्ही प्रश्न तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसे येतील, तुम्हाला जसे आठवेल, सुचेल तशा पद्धतीने तुम्ही लिहायचे. नंतर म्हणजे तिसऱ्यातला ब प्रश्न आहे. पुढील प्रश्नाची 25 ते 30 शब्दात उत्तरे द्या. अत्यंत सोपी उत्तर आहे ती. ओके, पहिला प्रश्न काय आहे रे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करत आहे? सोपं आहे, एकदम सोपं आहे. सांगता येईल का तुम्हाला बाळांनो? एखादा अगोदर असा प्रश्न दिला की मग काय करायचं माहिती आहे, शासन कोणता प्रश्न म्हणजे हे करत आहे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून शासन कोणते प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला की थोडं पॉज करायचं, आपल्याला काय येते का बघायचं, मग सरांनी सांगितलेलं काय काय बघायचं, किती आपलं बरोबर आलं बघायचं. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून शासन कोणते प्रयत्न करते, ओळीनं एक एक प्रयत्न. शेती हा सर्वात मोठा व्यवसाय, भारत हा शेतीप्रधान देश आहे हे प्रास्ताविकामध्ये लिहायचं. आणि त्यामुळं या ठिकाणी शेती व्यवसाय हा प्रचंड प्रमाणात केला जातो. जवळजवळ 70% लोक या शेतीवरती अवलंबून आहेत असं प्रस्तावनेत लिहायचं. आणि मग या शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून शासन खालील प्रयत्न करतं असं लिहायचं. मग एक, ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. शेती सहली, शेती मेळावे आयोजित केले जातात. शेतकऱ्यांना शेती अवजारं, सुधारित बी बियाणं, सुधारित खतं यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो, स्वस्त दरात. नंतर कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्ध व्यवसाय याचंही प्रशिक्षण दिलं जातं. नंतर जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्था आहे, त्याच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. नंतर उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम बांधावी लागतात, त्याला स्टोरेज असं म्हणतात. ही गोदाम बांधण्यासाठी शासन अर्थसहाय्य देतं सबसिडीच्या दरामध्ये. नंतर शेततळी, पीक विमा योजना, उत्पादित माल खरेदी करणं इत्यादी इत्यादी बाबतीत सुद्धा शासन शेतकऱ्यांना मदत करत असतं.
नंतर दुसरा, कितीतरी मुद्दे तुम्हाला लिहिता येत, तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहायचं. पर्यटन क्षेत्रामध्ये लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. बघा अनेक गोष्टी आहेत यामध्ये. समजलं, पर्यटन क्षेत्र जे आहे तो पर्यटन क्षेत्र आता भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेलं आहे. आणि या पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आणि लोकांना या पर्यटन क्षेत्रामध्ये काय तयार होऊ लागलेला आहे. प्रश्न काय विचारला आहे, पर्यटन क्षेत्रात लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. आता पर्यटन क्षेत्र वाढते, त्या पर्यटन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसतात, आहे की नाही, दिसत आहेत की नाही. पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात आणि स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. त्यामध्ये हॉटेल, खानावळी, लॉजेस, फळभाज्या विक्रेते यांना रोजगार मिळतो, एक झालं. नंतर हस्तकला, नंतर हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकानंही तिथं थाटली जातात. त्यानंतर पर्यटनस्थळी रिक्षावाले असतात, टॅक्सीवाले असतात, घोडेवाले असतात, पर्यटन स्थळाची माहिती सांगणारे मार्गदर्शक असतात. यांनासुद्धा अनेक प्रकारे मिळतो. तुम्हाला कसं लिहिता येईल हे महत्त्वाचं आहे. ओके. नंतर तिसरा प्रश्न काय आहे बघा, एखादा तुम्ही सोडवा, सारीच मी सांगितली पाहिजेत, मग तुम्ही काय करणार आहे की नाही. भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय केले जातात. सोपा आहे, अत्यंत सोपा प्रश्न आहे. कोणकोणते सांगा बघू, जरा पॉज करून तुम्हाला काय येते बघा अगोदर, आणि मग मी काय सांगतो ते बघा. मग त्यामध्ये काही साम्य आहे का बघा. म्हणजे सरांनी सांगितलेलं आपण किती प्रमाणात सांगितलं, काय सांगायला पाहिजे होतं, आपलं काय चुकलं हे बघायचं. ओके, बघून घ्या. पॉज केलं सर्वांनी, आणि पॉज केल्यानंतर मग बघायचं काय प्रश्न आहे बघायचा. भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय आहेत. भारताची जी वनसंपत्ती आहे ती प्रचंड आहे की नाही. शेती व्यवसायाप्रमाणेच वनसंपत्ती ही मोठ्या प्रमाणात इथं भारतामध्ये उपलब्ध आहे. हां, तुम्हाला काय येतं अगोदर बघायचं आणि मग मी सांगतो ते बघायचं. भारतात वनसंपत्ती जी आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. वनसंपत्तीत अनेक व्हरायटी आहेत आणि या वनसंपत्तीवर आधारलेले पुढील व्यवसाय भारतात चालतात. असं लिहिता येईल ना मोडकं तोडकं काहीतरी, स्वतः लिहायला शिकायचं. बघा त्यामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत ते मग लिहायचं. 1. काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू, लाकडी सामान तयार करणारे उद्योग इथं भारतात आहेत. नंतर 2. वृत्तपत्रांचा कागद, नंतर पुट्टे, नंतर साधा कागद या निर्मितीचे सुद्धा कारखाने इथं उद्योगधंदे या वनसंपत्तीवर चालतात. रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा मालसुद्धा वनस्पतीपासून मिळतो, त्यावर चालणारे व्यवसाय आहेत. नंतर औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करणारे व्यवसाय आहेत. इमारतीसाठी लागणारं लाकूड आहे, इंधन म्हणून सुद्धा लाकूड आपण वापरतो आणि त्याचेही व्यवसाय आहेत. ओके, असे वेगवेगळे व्यवसाय वनसंपत्तीवर आधारित आहे. ओके. त्यानंतर भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा म्हटलेलं आहे बघा. कातडी कमवण्याचा उद्योग आहे. कातडी कमवणे म्हणजे चर्मोद्योग. भारतात हा परंपरेनं चालत आलेला एक पारंपरिक उद्योग आहे. फार दिवसापासून, फार पूर्वीपासून कातडी कमवण्याचा उद्योग सर्वात मोठ्या प्रमाणात केला जातो. ओके, भारतभर तो चालू आहे. कातड्यापासून बूट, चप्पल तयार करून मोठा व्यवसाय आहे. मऊ कातड्यापासून शोभेच्या वस्तू, विविध वस्तू तयार केल्या जातात. उदाहरणार्थ पर्सेस असतात, जॅकेट असतात, नंतर आपण खिशात काय म्हणतात त्याला, पॉकेट असतं, समजलं. या वस्तू तयार करण्याचे व्यवसाय आहेत. नंतर विहिरीचे पाणी काढण्यासाठी मोठा तयार करणं, पकाली म्हणायचे त्याला, मोठ्या बॅगा तयार करणं, याचे व्यवसाय भारतभरामध्ये आहेत. शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल या वस्तू भारतातून म्हणजे निर्यात केल्या जातात. एवढा प्रचंड मोठा व्यवसाय चर्मोद्योग आहे आपल्या भारतामध्ये. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबई इथली धारावी खास करून अशा ठिकाणी हे चर्मोद्योगाचे मोठ्या प्रमाणात उद्योग उभारलेले आपण पाहतो. असे हे सारे प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित विस्तारित सांगितलेले आहेत. आणि मग तुम्ही आता हे सारे प्रश्न वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये व्यवस्थित सोडवून मला ते द्याल सोडवून अशी अपेक्षा आहे. खाली एक चौकट पूर्ण करामध्ये दिलेला आहे बघा, तो तुम्ही सोडवला तरी चालेल, मी सांगू शकतो. चौकट पूर्ण करा. काय चौकट दिलेली आहे सांगा बघू. बघा, भारतातील आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातील निर्यात होणाऱ्या वस्तू. सोपा आहे की नाही सांगा बघू. काही गरजसुद्धा म्हणजे कुणाला विचारायची गरजसुद्धा नाही आहे. कळतं आहे तुम्हाला. भारतामध्ये आयात होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत, भारतामध्ये निर्यात होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यांची एक लिस्ट तुम्हाला देता आली पाहिजे.
येईल का देता येईल का बाळांनो? बघा, आयात निर्यातीमध्ये दिलेलं असते बघा पुस्तकातलं. तुम्ही जर आयात निर्यात धोरण जे आहे त्यामध्ये जर पाहिलं तर आपण ज्या आयात मोठ्या प्रमाणात करतो त्या वस्तू आहेत यंत्रसामुग्री एक, नंतर लोखंड, खनिज तेल, खतं, औषधं या वस्तू मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. आणि निर्यात करणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणं, मोती, मौल्यवान हिरं यासारख्या वस्तू निर्यात केल्या जातात. अशा 2 लिस्ट तयार करायचा. सोपा प्रश्न आहे तो, काही अवघड नाही. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न आजचं हे दुसरं लेक्चर आहे. त्या दुसऱ्या लेक्चरमध्ये हा लेसन पूर्ण स्वाध्यायसहित आपण संपवलेला आहे. नुसतं संपवण्याला महत्त्व नाही, म्हणजे तुम्ही हे स्वतः अभ्यास करून सोडवलं पाहिजे आणि ते पाठ केलं पाहिजे. पाठांतराचे व्हिडिओ तयार करून पाठवले पाहिजेत बाळांनो. ओके, तुम्ही स्वतः स्वयं अध्ययनाला इथं महत्त्व आहे. ओके, अशा पद्धतीनं आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.